शिकतं. चला पटापट पटापट नुसतं कोंबरच कोंबर बोलला पाहिजे का ना. इकडे कोंबड्यावर शिक्के आणल्यात आणि ते कापाकापी चालू आहे रस्त्यावरती. बघा रक्तच रक्त, या कोंबड्यांचं रक्त आहे. घ्या पटापट पटापट घ्या. कापा काप कापा काप. आमची मंडळी नाचून नाचून थांबलेली आहे. एलकोट एलकोट सदानंदाचा. नमस्कार मित्रांनो, चला मामाचा आग्रहाचा आमंत्रण जत्रेचा. एकविरा माते की एलकोट एलकोट. अरे तिथं कर. कोंबड भुजा भुजी तिरा आपली रेडी झालेली आपली. चला का रे डेंजर का विक्रम आहे. चला बुजा बुजी हो येतो येतो. सगळीकडे इकडे कोंबडे कापत घेतलेत आणि तिरा आपली दाखवत घेतले. हे बघा चल चल चल. इकडे भगत निघालेले आहेत आता. तिरापनी तिरापनी. मित्रांनो बघा मंदिरातच तिरापणी दाखवतात असं नाही, तिथं पण तिरापणी दाखवली जाते. प्रवीणनी पण आपलं तिरापणी दाखवत घेतलेली आहे. आणि असे माझ्याकडे कोंबडे दिलेत, हे भुजायचे आहेत आता. इथेच अर्ध्यांचे भुजून झाले ते बघा. सगळ्यांचं तसं चालू आहे. कोणाचं कापायचं काम चालू आहे, कोणाचा भुजायचं काम चालू आहे, कोणाचा तिरापणी दाखवायचं काम चालू आहे. सर्वीकडे एवढ्या एरियात सर्व तोच काम चालू आहे. आणि गावदेवी मातेचं मंदिर हा आहे, तो बघितलेलंच आहे. गावदेवी मातेचं मंदिर उचलेला नारळ आहे. गरम पाणी उचलेला नारळ तिथंच तो चल अख्खा तिथंच ठेवायला लागेल. उचले नारळ मी आलो तर त्याला नीटले याला पण नाही बरोबर. मी नाही करीत एलकोट एलकोट. जय मल्हार.
दारू, अमृत अमृत. पडला गावदेवी माते की. बघा इकडे कोंबडा भुजत घेतलाय. 2 कोंबडे आपले शिजून रेडी झालेले आहेत. इकडे सगळे आयटम आपले बनलेले आहेत. हे बघा इकडे पण गावठी कोंबडा आहे. इकडे आपला मस्त बिर्याणी बनवले. इकडे आपले वडे आहेत. हे बघा सगळे रेडी झाले. आपला वडे आहेत इकडे. हे बघा इकडे सर्व धावपळ चालू आहे. इकडे लाल चिकन बनवला आहे. इकडे मासा आहे. कोणता खाटकूट मासा आहे काय माहिती. तो फ्राय केलाय. आणि गुलगुले आपल्या भाषेत नाही 4 खुर्ची पावणी 100 वेळा येते. कशी काय माहिती. जा ग बाई जत्रा कापली जा. आता ही जी डिश दाखवली ना तुम्हाला ही स्पेशल 4 कोपची डिश आहे. गोल गोल लागतात. कंच उंबर काय माहिती. मी म्हटलं 4 कोपला जा. नवऱ्याला इकडे काम करायला लावले आम्ही. पटापट टेस्टी बनवा. डायरेक्ट रिटायर करू तुम्हाला. लजीज हा चिमटी कुठे आहे. अरे कुठं तुला मग आवाज आतमध्ये येतो. मी तिकडे होतो त्या बाजूला. मग आवाज दिला तरी तुम्हाला पार्टी टाइम. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता इकडे ज्याचे नवस आहेत ती लोक यायला सुरुवात झालेली आहेत. तर आपल्या या गावदेवी देवीला जे बोललेले नवस असतात ते नवस नक्कीच पुरे होतात. तुम्ही बघू शकता इकडे आता नवसाच्या लोकांची गर्दी होते. म्हणून आपणही अजून दर्शनाला गेलेलो नाही. आपण दर्शनाला रात्री जाणार आहे कारण की खूप गर्दी आहे आणि आपल्याला मग ब्लॉगमध्ये काही बोलताही येणार नाही. त्या कारणाने तुम्हाला मी रात्री देवीचे दर्शन दाखवतो. नमस्कार मित्रांनो, इकडे आता आपला आग्राचे आमंत्रण केलेलं आहे. चिकन अंडा बिर्याणी खायला घेतलेले. आणि इकडे आपली मामी बसले. इकडे माझी सखू, ही 4 कोपचा माणूस टोपच घेऊन बसले. इकडे जेवण चालू आहे आता बघू शकता. इकडे जावई, यावर्षी मामापेक्षा जावयांचं जास्त आमंत्रण होता म्हणून आपल्याला यायलाच लागला. नाही बोलता आला नाही आपल्याला. आपण आता इकडे जेवण चालू आहे आपला. संध्याकाळपर्यंत खपतील. ओके चला चालू दे जेवण तुमचं. आयला सगळी कामाची पोरं आहे. मग काय झालं बोल. आणि आम्हाला पण प्रवीणची तर वरती आमंत्रण आहे आणि इकडे खालती आहे. तरी सगळी बसल्यात. याला जोडीनेच जेवायला बसायला पाहिजे का. याला बेकार काम आहे तुमचा. भारी काम आहे तुम. आईला रे काही खरं नाही. नमस्कार मंडळी, इकडे जत्रेच्या निमित्त आपल्याला सविताईंनी या चामट्या दिलेल्या आहेत. बघा या खायला एकदम व्यवस्थित आहेत. तुम्ही बघू शकता एकदम खूप छान लागतात आणि एकदम टेस्टी झालेले आहेत. आणि तारीफ केल्यानंतर स्माइल बघा इथे. सुशालाना तुम्ही बघितलेलाच. इकडे आपली मामी आहे आणि इकडे प्रवीणला तर तुम्ही ओळखताच. बघा आता सर्व पूर्ण लुक चेंज केलाय.
आणि आज आपल्याला जत्रेच्या निमित्ताने आमंत्रण आहे. आपण इथं आलेलो आहे मामाकडे, तुम्ही बघू शकता. तर आजची दुपार आपण बारक्या मामाची इथं काढले आणि आता ही संध्याकाळ प्रवीणची इथे आहे. म्हणजे आजचा दिवस आम्ही लोटलेला आहे इथे आटाळीमध्ये. मित्रांनो, प्रवीणची तर आपल्या पहिले ते चना कोळीवाडा दिलेला आहे. आपण बसायचा काय प्रोग्राम करणार नाही, तरी पण याला अक्कल नाही, घेऊन आला आहे चना कोळीवाडा. पण आता इथे जेवणारच आहे फक्त, कारण मी सकाळपासून खाऊन खूप कंटाळलोय. तुम्ही बघू शकता गदूच्या आल्यात तो जामच वैतागलाय. नमस्कार मित्रांनो, इकडे जेवण आलेलं आहे आपला, तुम्ही बघू शकता प्रवीणची इथे. आता आपण जेवणाला सुरुवात करणार आहे. मला काय दिसणारच आहे कसा काय आहे तो. चला या आता जेवणावरची सुरुवात करू. चला इकडे जेवण सुरुवात झालेली आहे. लेग पीस चिकन लेग पीस, गावठी कोंबडाची तंगडी, गावठी नुसता गावठीचा मारा. सकाळी तुम्ही बघितलंय जत्रेला फुल धमाल आणि फुल सोय केलेली आहे आपली प्रवीणनी, बघू शकता तुम्ही. मामाचा मुलगा. नमस्कार मंडळी, आता आपली सगळी सोयपाणी झालेली आहे आणि आता रात्रीचे 11 वाजत आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर चला आता मी पण जातो माझ्या घरी. तर तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. इकडे आपली नवीन नवरीची भांडी घासायचं काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. चला या भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. बघा इकडे ही आता खाऊन आले, सुस्तावले. इकडे वासुंद्रीचा पाहुणा पण आलेला आहे. इकडे सगळी सुस्तावल्या. काय भरला का पोट? हा स्वयंपानी फुल ना सासऱ्याने. चला या मित्रांनो, तुम्ही बघू शकता खाऊन थकलोय आम्ही, आता आम्हाला झोपायचं आहे. तर बाय बाय. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये की तुम्हाला रात्री मी फुरसतमध्ये देवीच्या गाभाऱ्याचे दर्शन करून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा एंट्री गेट आहे. इथून आपली आता एंट्री होणार आहे मंदिरामध्ये. तुम्ही मला मंदिर मी दुपारी दाखवलेलंच आणि हा देवीचा गाभारा आहे. तर तुम्हाला या देवीबद्दल आणि या गावदेवांबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा समोर जे देवी आणि हे 3 जे देव बघत आहेत, त्याच्यातून ही देवीची मूर्ती आपल्याला बघितल्यानंतर सेम एकविरासारखी वाटते, पण ही एकविरीची मूर्ती नसून ही गावदेवीची मूर्ती आहे. आणि मित्रांनो, हा जो गावदेवीचा मंदिर जो आहे ना, तो या गावाच्या वेशीवरती वसलेला आहे. म्हणजे इथून गावाची सीमा चालू व्हायची. तर आता या मंदिराच्या आजूबाजूला खूप वस्ती झालेली आहे. तर असा समजून येत नाही काही गावाची सीमा आहे, कारण की याच्या मंदिराच्या पुढेही खूप बिल्डिंगी वगैरे बनलेल्या आहेत. पण पहिले जुन्या काळातून इथूनच गावाची सीमा चालू होत होती. तर ही जी गावदेवी आणि हे गावदेव आहेत, हे गावाचे रक्षण करतात. तर मित्रांनो, हा जो आटाळी गाव आहे, याच्यामध्ये ही यात्रा जी केली जाते ही खूप जुनी यात्रा आहे. पहिले भरपूर या आटाळी गावाच्या आजूबाजूला भरपूर गाव आहेत. या गावात कोणत्याही प्रकारची यात्रा होत नव्हत्या. सर्व गावांची मिळून ही एकच यात्रा केली जायची. तर आता प्रत्येक गावात प्रत्येकाच्या यात्रा होतात. तर ही यात्रा ही अशी होते की हा कोणकर परिवार जो आहे, या कोणकर परिवाराचा जो जुना देवारा एकदम गावात आतमध्ये आहे, तिथून ही पालखी निघाली जाते आणि ती पालखी तिथून मग या मंदिरात घेऊन येतात. गावदेवी माते की जय.
इकडे आता धनुचं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तेव्हा असं मस्त सुंदर डेकोरेशन केलेलं आज. नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला, बाय बाय.